तर आपण बघणार आहे पॉवर ऑफ स्प्रिंग एआय. स्प्रिंग एआय, स्प्रिंग एआय म्हणजे काय? स्प्रिंग जावा ऑलरेडी माहिती आहे. जावा डेव्हलपर म्हणजे स्प्रिंग बूट, स्प्रिंग बूट ऑलरेडी माहिती आहे, राईट. स्प्रिंग एआयवर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, बरोबर. तुम्ही बघितला नसेल तर बघा, त्याच्यामध्ये मी कोड पण दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मी स्क्रीनवरती असा कोड पीपीटीमध्ये. कसं की स्टेप वाईज सांगितलंय तुम्ही स्प्रिंग एआयचा यूज करून जेन एआयला इंटिग्रेट करून कसं प्रोग्राम रन करू शकता आणि एआयची कॅपॅबिलिटी जनरेटिव्ह आहे तुमच्या स्प्रिंग बूटच्या प्रोग्राममध्ये कसं इंटिग्रेट करू शकतो, एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याच्या पुढे ते खूप बेसिक होतं. बेसिक इंटिग्रेशन केलं आणि हॅलो वर्ल्ड टाईपचं एक ॲप आपण त्याच्यामध्ये बनवलं, बरोबर. बट ऑफकोर्स स्प्रिंग एआय एवढं छोटं नसणार आहे, राईट. एंटरप्राइज लेवलचे ॲप्लिकेशन्स बनवू शकतो जेन एआय. खूप मोठा यूज केस आहे. इट इज नॉट जस्ट हॅलो वर्ल्ड. तर बघणार आहे आपण काय काय करू शकतो पॉवर ऑफ स्प्रिंग एआय. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आपण वन बाय वन जाऊया. आता इथून मी असे एक आपल्यासाठी डायग्राम बनवलेले. तर बघा फर्स्ट मेसेज रोल्स. स्प्रिंग एआय मध्ये शिकताना तुम्हाला काही कॉम्पोनंट्स काही टर्म्स शिकाव्या लागतील, त्याशिवाय कळणार आहे. त्याचा कॉन्सेप्ट बॅकएंडला समजून घ्यायला लागेल हे काय असतं तरच. हे बघा, कधीही कुठेही कोणताही प्रोग्रामर असो, कोणतीही लँग्वेज असो, कितीही जबरदस्त कोडिंग एक्सपर्ट कुठल्याही लेवलचा असो, ज्याला कॉन्सेप्ट माहित नाही ना तो प्रॉपर प्रोग्रामिंग करूच शकत नाही, बरोबर. जे कोणी एक्सपिरियन्स बघत असेल ते ॲग्री करतील. तर त्यामुळे कन्सेप्ट आधी समजून घ्यायचं काय आहे, तर प्रोग्राम करताना तुम्हाला मजा येणार. नाहीतर तुम्ही आणि ज्याला कन्सेप्ट माहिती आहे, प्रोग्राममध्ये एक्सेप्शन आले, बग्स आले, एरर्स आले, त्याला कळतं लगेच कुठे एरर आहे, कशामुळे आले असेल. कन्सेप्ट क्लिअर आहे. ज्याचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत, कशामुळे एरर होतोय, काय आलंय, काय एक्सेप्शन आहे, कळणार नाही. त्यासाठी समजून घ्यायचं, बरोबर. मेसेज रोल काय असतं? स्ट्रक्चरिंग इंटरॅक्शन प्रोटोकॉल. तर बघा बेसिकली काय होतं, एक आहे आपला युजर, काय करतोय स्प्रिंग एआयच्या ऍप्लिकेशनला, काय करतोय इंटरॅक्ट करतोय, म्हणजे क्लायंट आहे. हे आपलं एआय ऍप्लिकेशन आहे. दिस इज क्लायंट. क्लायंट म्हणजे युजर म्हणू शकता तुम्ही, जे सर्व्हिस माझी कॉल करणार आहे त्याला ऍप्लिकेशनला. तर हे आहे सिस्टीम. तर ही सिस्टीम ह्या LLM शी इंटिग्रेट करणार आहे, LLM ला इंटरॅक्ट करणार आहे. म्हणजे तुम्ही इथून मेसेज टाकला, हाऊ आर यू टुडे, सिस्टीम मधून मेसेज LLM कडे झाले, LLM चा रिस्पॉन्स सिस्टीम मध्ये येणार. आणि हे कारण का डायरेक्ट युजर कॉन्टॅक्ट करू शकत नाही LLM. आणि आपण हे ऍप्लिकेशन बनवणार आहे. कशासाठी बनवणार? तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये तुमचे एक्झिस्टिंग सिस्टीम्स असतात, त्याच्यामध्ये जनरेटिव्ह एआयची कॅपॅबिलिटी ऍड करायची तुम्हाला. आता याचा यूज केस काही असू शकतो. एक चॅटबॉट बनवायचं आहे किंवा तुम्हाला एजंट्स बनवायचे. आता एजंटिक एआय काय असतं समटाइम्स नंतर बघूया आपण. बट एआय फक्त एवढंच नाही आहे की तुम्ही एक चॅट जीपीटी मध्ये जसं यूज करता की एक काहीतरी टाईप करता आणि त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला टेक्स्ट, दॅट इज टेक्स्ट कॉन्व्हर्सेशन. हा एक फक्त पार्ट आहे. इमेज जनरेशन करू शकतो, व्हिडिओ जनरेशन करू शकतो युजिंग एआय, राईट. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो का? करू शकतो. त्यालाच एजंटिक एआय बोलतो. ठीक आहे. तर माझा मेसेज सिस्टीम मध्ये गेला. चॅट जीपीटी काय एक रॅपर ऍप्लिकेशन आहे, तसंच आपण एक ऍप्लिकेशन बनवणार आणि त्याच्या कम्युनिकेशन कोणाशी होतं? LLM सोबत. तर तसंच आपण काय करणार, याच्यामध्ये एक सिस्टीम बनवली, ऍप्लिकेशन युझिंग स्प्रिंग एआय. हे माझं स्प्रिंग एआयचं ऍप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये हे स्पेसिफिकली कोणतं ऍप्लिकेशन आहे माझं? स्प्रिंग एआय ऍप्लिकेशन. कुठे आहे? हे वाला. याच्यामध्ये काय झालं, याला हा इंटरॅक्ट करतो. तर याच्यामध्ये जे मेसेज पास होतात त्याला काहीतरी रोल असतो.
रोल असायलाच पाहिजे, कारण LLM ला कसं कळणार ना की हा कोणत्या टाईपचा मेसेज आहे, बरोबर. तर बेसिकली याच्यामध्ये 3-4 टाईप्स असू शकतात. डिपेंड्स की LLM कोणता आहे. असं नाही की सगळेच LLM 4 टाईप सपोर्ट करतील. आता मी जसं की ChatGPTचं जे GPT मॉडेल आहे, LLM आहे, ते जुनं आहे राईट. OpenAI म्हणजे OpenAI कंपनीनं सुरुवातीला हे आणलं मार्केटमध्ये, फर्स्ट पायोनियर आहेत. सो बेसिकली त्यांनाच पकडून सगळ्या गोष्टी बोलल्या जातील किंवा एक बेंचमार्क सेट केला जाईल की बाबा ओपन आहे. तर बेसिकली कोणते कोणते हे आपण डिटेलमध्ये बघूच नंतर. बट मला तुम्हाला सांगायचं आहे मेसेज रिअल, त्यामध्ये मी बेसिकली तुम्हाला सध्या 2च टाईप सांगणार आहे. एक युजर रोल आणि दुसरा असिस्टंट रोल. युजर असिस्टंट आणि अजून एक सिस्टीम पण सांगतो तुम्हाला, सिस्टीम रोल. हे 3 टाईपचे रोल आहेत. हे काय करतो, हा टाईपचा रोल म्हणजे युजरचा मेसेज म्हणजे युजर रोल. सिस्टीमचा मेसेज म्हणजे माझ्या स्प्रिंग एआयच्या ॲप्लिकेशननं काय मेसेज ॲड केला त्याच्यामध्ये, तो माझा सिस्टीमचा मेसेज. आणि असिस्टंट म्हणजे LLMचा मेसेज. तर हे 3 टाईप्स बेसिकली. अजून एक असतो टूल नावाचा, टूल मेसेज, ते आपण बघणार आहे नंतर. ठीक आहे, हे झालं मेसेज रोलचं. तर ह्याचा यूज काय होतो, मी फक्त तुम्हाला बेसिक सांगतो, वेगवेगळ्या कंपोनंटचा अर्थ सांगतो. ॲक्च्युली याचा यूज कसा होतो LLMच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते डिटेलमध्ये नंतर बघावं लागणार आहे. दुसरी गोष्ट असते ॲडवायझर. इथं बघा आयकॉनच दिला आहे आपण, फिल्टर. नाळकं आहे, नाळकं. इफ यू नो, नाळकं माहिती आहे. तर काय होतं याच्यामध्ये, ॲडवायझर काय करतं, तुम्ही जर जावाचं स्प्रिंग बूट डेव्हलपर असाल किंवा स्प्रिंग बूटमध्ये तुम्हाला फिल्टर्स माहीत असतील. फिल्टरचा रोल काय असतो, समवॉट सिमिलर रोल आहे. एक्झॅक्टली म्हणू शकत नाही, बट समवॉट. तुम्हाला युजरकडून, क्लायंटकडून मेसेज आला आहे जो LLM कडे जाणार आहे आणि मध्ये माझी सिस्टीम आहे राईट. त्या सिस्टीममध्ये मी ॲडवायझर सेटअप करू शकतो. तो ॲडवायझर काय करणार, ॲडवायझरमध्ये नावातच आहे ना ॲडवाइस, काहीतरी ॲडवाइस देणार की आलेलं बाबा हे असं असं कर, काय फिल्टरिंग वगैरे ज्या गोष्टी वेगवेगळ्या टाईपचे, किंवा तुम्हाला लॉग्स टाकायचे. प्रत्येक मेसेजसाठी आलेलं तुम्हाला एक बेसिक लॉग टाकायचं किंवा काही असू शकतं. लॉग स्टेटमेंट म्हणजे काय, ट्रॅक करायचं, लॉगिंग. ठीक आहे. तर त्यामध्ये काही गोष्टी बघा, फ्रेशर जर तुम्ही असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर काही गोष्टी तुमच्या डोक्यावरून जाऊ शकतात. लॉगिंग काय असतं, पण एक्सपिरियन्स वाल्याला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर. तर आपण बेसिक्स पण बघणार आहे, डोंट वरी, बट हे पण बघूया. तर ॲडवायझर काय करतं, इंटरसेप्ट करणार, म्हणजे प्रत्येक रिक्वेस्ट इंटरसेप्ट, जसं फिल्टर इंटरसेप्ट करतो आणि ट्रान्सफॉर्म रिक्वेस्ट, इंटरसेप्ट करून रिक्वेस्टला ट्रान्सफॉर्म करणार. प्रत्येक रिक्वेस्ट बघणार काय आली, हां चला याला मला असं ट्रान्सफॉर्म करायचं आणि LLMमध्ये ट्रान्सफॉर्म. आणि परत येताना सुद्धा तो ॲडवायझर यूज करू शकतो आपण, त्याला काही ट्रान्सफॉर्मेशन करायचं, चेक्स टाकायचे, सिक्युरिटी टाकायची आहे, किंवा तिथे काही तुम्हाला फिल्टरिंग करायचं आहे. कारण कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही LLM बनवता त्यावेळेस तुम्हाला फिल्टरिंग करावं लागतं ना, काही तुम्ही चॅट करू शकत नाही राईट. तिथे काही यूज केस पर्टिक्युलर यूज करत कंपनीच्या डॉक्युमेंटसाठी तुम्ही यूज करताय राईट. तर तिसरी गोष्ट ॲडवायझर कळायला, तिसरी गोष्ट आहे प्रॉम्प्ट टेम्पलेट्स, पॅरामीटरायझिंग इनपुट्स. प्रॉम्प्ट टेम्पलेट म्हणजे काय, तुम्ही जे इनपुट टाकता ते एक प्रॉम्प्टच असतं. युजर आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा मोठा कॉन्सेप्ट आहे, बट थोडक्यात सांगतो. प्रॉम्प्ट टेम्पलेट म्हणजे काय, तुम्ही ह्या सिस्टीममध्ये प्रॉम्प्ट ठेवू शकता. सिस्टीममध्ये एक प्रॉम्प्ट ठेवायचा की बाबा LLMला सांगायचं की ॲक्ट ॲज अ दिस असिस्टंट आहे, किंवा तू HR असिस्टंट आहे, टेक्निकल लीड आहेस तू, असे LLMला सांगायचं. LLMला ते कळतं राईट. LLM जर तुम्ही प्रॉपर त्याला कॉन्टॅक्ट दिला, तू असं असं आहेस, तू एक HR असिस्टंट आहे आणि तुझं हे हे काम आहे आणि HR रिलेटेडच आन्सर्स द्यायचे, बाकी आन्सर नो म्हणायचं. हा प्रॉम्प्ट तुम्ही देऊ शकता. म्हणजे युजरने काही विचारलं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, HR असिस्टंटला युजरने विचारलं की चलो मला सांगा हॉलिडे कधी आहे, तर तो सांगतो, बरोबर. कारण तो HR असिस्टंट आहे, त्याच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन, ठीक आहे, कॉम्पन्सेशन रिलेटेड. पण त्याला उद्या विचारलं उद्याची फ्लाईट कधी आहे, आज काय टेम्परेचर आहे, इट इज नॉट HR रिलेटेड. आणि HR पण कोणता, तो कंपनीमधल्या ज्या काही तुमच्या पॉलिसीज आहेत HR रिलेटेड, त्या रिलेटेडच तुम्ही विचारू शकता. तर तशा रिलेटेड तुम्ही हे ॲप्लिकेशन कस्टमाइज करू शकता. चॅट हिस्ट्री मॅनेजमेंट,
आता बघा LLM काय असतं, LLM बेसिकली LLM काहीच डोक्यात ठेवत नाही. LLM हे फक्त नेक्स्ट टोकन जनरेट करतात. आता एक्झॅक्टली टोकन काय असतं वगैरे इफ यू डोंट नो, तो एक परत डिटेलमध्ये कॉन्सेप्ट आहे. बट LLM करतं काय, फॉर एक्झाम्पल हाव आर यू हे जर मी घेतलं, हाव आर यू, बरोबर, असंच मी प्रश्न विचारला तर LLM काय करणार, याचं कॉन्टेक्स्ट समजून घेणार. LLM कसं काय समजतं, कारण LLM एक मॉडेल आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल. त्याला लार्ज का म्हणतो, कारण मोठ्या पॅरामीटर्सवरती ते ट्रेन झालेलं आहे ऑलरेडी. तर त्याला ऑलरेडी ट्रेंड आहे आणि हे स्टॅटिकली ट्रेन आहे आणि हा डायनॅमिकली जसे युजर्स त्याला आपण यूज करतो तसा पण तो ट्रेनिंग त्याचं चालू असतं. बट याच्यामध्ये मी जर असं म्हटलं, तो मग एक एक टोकन तयार करतो. हे एक टोकन असू शकतं त्याच्यासाठी, हे एक टोकन असू शकतं आणि हे पण एक टोकन असू शकतं. तर तो काय करतो, आय एम फाईन फॉर एक्झाम्पल, तर पहिल्यांदा तो आय देणार, एकच टोकन तो परत देणार. असं कंपल्सरी जरुरी नाही की प्रत्येक वर्ड म्हणजे एक टोकन असेल. एक वर्ड 2 वेगवेगळ्या टोकनमध्ये स्प्लिट पण होऊ शकतो. ठीक आहे. सो तर त्याला हिस्ट्री माहीत नसते, मेमरी काही नसते त्याच्याकडे, बरोबर. तर त्यासाठी चॅट हिस्ट्री मॅनेजमेंट आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये करावं लागतं, कारण नेक्स्ट टोकनसाठी परत त्याला ते रिक्वेस्ट रिस्पॉन्स परत जातो त्याच्याकडे. तर सगळे टोकन्स मिळून हा एक मोठा रिस्पॉन्स बनतो आणि तो मोठा रिस्पॉन्स स्ट्रीम होतो आपल्याकडे. स्ट्रीम होतो किंवा ॲट अ टाइम तुम्ही पाठवू शकता, युझिंग हे कस्टमाइज तुम्ही करू शकता. बट बेसिकली एक लक्षात ठेवा, LLM काय करतं, LLM फक्त नेक्स्ट वर्ड व मोर ॲक्युरेटली बोलायचं झालं तर नेक्स्ट टोकन फक्त गेस करतं, इंटरप्रेट करतं आणि तुम्हाला नेक्स्ट टोकनच आउटपुट देतं. मग तुम्ही म्हणाल की मग ते मोठा रिस्पॉन्स कसा काय येतोय चॅट जीपीटीमध्ये, ते जादू कोण करतंय, ते रॅपर ॲप्लिकेशन कोणतं, चॅट जीपीटी नावाचं ॲप्लिकेशन ते करत असतं. काय करतं, घेतं टोकन, मग नेक्स्ट त्याला एम्बेड करून परत रिक्वेस्ट पाठवणार, परत नेक्स्ट टोकन, परत रिक्वेस्ट पाठवणार LLMला, परत नेक्स्ट टोकन, आणि प्रत्येक वेळी त्याला मेमरी, LLM मेमरीत काहीच ठेवत नाही. प्रत्येक वेळी त्याला ती मेमरी हिस्ट्री कॉन्टेक्स्ट परत परत पाठवावा लागतो. तर ते सगळं जे परत परत पाठवायचं ते आपण युझिंग स्प्रिंग AI करू शकतो. रिमेंबर दिस. तुम्हाला काय लागते, फक्त LLM मॉडेलची गरज आहे. आपण काही LLM बनवणार नाहीये, वी आर नॉट AI इंजिनियर, बरोबर. आपण काय करतोय, LLMची कॅपॅबिलिटी, जनरेटिव्ह AIची कॅपॅबिलिटी आपल्या सिस्टीममध्ये आणतोय युझिंग स्प्रिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट RAG, RAG, रिट्रिव्हल ऑगमेंटेड जनरेशन. तर याच्यामध्ये नावामध्येच आहे बघा, रॅग हा बघा, मला अवघड करायच्या नाही गोष्टी, आपल्याला सिम्प्लिफाय करायची. तर तुम्ही जर बघत असाल तर काय इथे लिहिले, एक इमेज आहे, एक डॉक्युमेंट आहे आणि ते कुठे चालले, डेटाबेसमध्ये चालले, राईट. तर याच्यामध्ये एक ड्रॅगसाठी एक डेटाबेस लागणार तुम्हाला. आता इथंपर्यंत डेटाबेस होता का, नाही, एक LLM होता आणि माझं स्प्रिंग AI ॲप्लिकेशन त्याच्याशी इंटरॅक्ट करत होतं. बट तुम्हाला जर एका मोठ्या लेवलवरती काम करायचं, आता इथंपर्यंत प्रॉम्प्टने माझं काम होतं, तर प्रॉम्प्ट स्टफिंग नावाचा कॉन्सेप्ट आहे, त्याने तुमचं काम होईल. बट मोठ्या लेवलवर डेटा आहे, मोठ्या लेवलवर म्हणजे काय, 50 डॉक्युमेंट्स आहेत, 100 डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला ॲज अ प्रॉम्प्ट पास करायचं आहे, बरोबर. तर दॅट इज नॉट फिजिबल विथ प्रॉम्प्ट टेम्पलेट्स. एव्हरी टाइम तुम्ही एवढे मोठे डॉक्युमेंट्स पाठवू शकत नाही. त्यांनी काय होईल, LLMवर पण लोड येणार, रिस्पॉन्स प्रॉपर येणार नाही, परफॉर्मन्स इम्पॅक्ट होणार. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर हे करत असाल, तुमचं LLMचं बिलिंग पण वाढणार. कंपनीमध्ये मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही काय करता, ओपन AI किंवा क्लाउड सर्व्हिस यूज करता, LLM यूज करता, ज्याचे तुम्ही ॲक्सेस की वापरून वगैरे त्याच्याशी इंटरॅक्ट करता. मग टोकनवरती बिलिंग असतं. मग तुम्ही प्रत्येक वेळी 50 PDF जर पाठवत असाल कंटेंट, तर प्रत्येक वेळी तुमचं बिलिंग, इमॅजिन किती बिलिंग होईल. सो त्यासाठी ऑप्शन आहे आपल्याकडे रॅग. रॅग इज अगेन मोठा कॉन्सेप्ट आहे, याला डिटेलमध्ये समजा. यातल्या प्रत्येक गोष्ट एक मोठा कॉन्सेप्ट आहे, मी फक्त ओव्हरव्ह्यू देतोय, ठीक आहे. तर बेसिकली मी सांगतोय कारण याची हवा क्रिएट झालेली आहे. तर हे असं काही नाही, तुम्ही डिटेलमध्ये प्रॉपरली शिकू शकता स्टेप बाय स्टेप, आणि सगळंच असं वरून बघायचं नाही, स्टेप वाईज करायचं आपल्याला. तर याच्यामध्ये रॅगमध्ये काय करणार तुम्ही, कारण का आणि प्रॉपरली का करू शकतो, कारण आपल्या मदतीला कोण आहे, स्प्रिंग आहे, स्प्रिंग AI.
स्प्रिंग AI इज आवर फ्रेंड. जबरदस्त आपला दोस्त आहे तो स्प्रिंग AI. त्यामुळे वी आर टू कॉन्फिडंट, कारण बऱ्याचशा आपल्या गोष्टी, बराचसा आपला ताण स्प्रिंग AI फ्रेमवर्कने घेतलेला आहे ऑलरेडी. त्यांनी काम केलेलं आहे. आपल्याला फक्त त्या कंपोनंटला शिकायचं आहे AIला आणि इम्प्लिमेंट करायचं. ते सुद्धा छोटी गोष्ट नाही आहे. ऑफकोर्स त्याचे प्रॅक्टिस करायला लागणार आहे, काय काय गोष्टी शिकायला लागणार आहे. जसं तुम्ही स्प्रिंग बूट शिकणार तसंच स्प्रिंग AI शिकणार, जसं जावा शिकला तसं शिकणार. तर याच्यामध्ये रॅगमध्ये करणार काय, बेसिकली तुम्ही तुमचा डेटा ठेवून देणार आणि हा वेक्टर डेटाबेस असणार आहे. कोणता डेटाबेस आहे हा? इट इज नॉट नॉर्मल रिलेशनल ऑल नॉन रिलेशनल डेटाबेस. हा बेसिकली कोणता असतो हा डेटाबेस? वेक्टर DB. वेक्टर DB म्हणजे काय? वेक्टर DB नॉट ओनली रिलेशन्स बट सिमॅन्टिक्स पण स्टोअर करू शकतो मेनी डायमेन्शन्समध्ये, 1000 ऑफ डायमेन्शन्समध्ये. तो अगेन मोठा कॉन्सेप्ट आहे. एम्बेडिंग्स, वेक्टर काय असतं, एम्बेडिंग्स काय असतं, बरोबर. तर तो डिटेलमध्ये कॉन्सेप्ट आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. तर रॅग फ्रेमवर्क बेसिकली सांगायचं झालं तर तुमच्याकडे मोठा डेटा आहे, लॉट ऑफ डॉक्युमेंट्स आहेत, जो ॲज अ कॉन्टेक्स्ट तुम्हाला पास करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही रॅग फ्रेमवर्क यूज केलं पाहिजे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं, रिट्रीव्ह होतं, ऑगमेंट होतं आणि मग जनरेट होतं. म्हणजे काय, मल्टिपल डॉक्युमेंट्स आहेत तर ते वेगवेगळ्या चंक्समध्ये, त्याचे वेगवेगळे चंक्स बनतात. म्हणजे तुम्हाला फीड करायचे आहेत वेगवेगळे चंक्समध्ये त्यांना. आणि ज्यावेळेस रिट्रीव्ह होतो त्यावेळेस काय करणार तुम्ही, तर जो इम्पॉर्टंट आहे त्याच्या रिलेटेड तोच ॲज अ कॉन्टेक्स्ट पास होतो. ठीक आहे. तर त्यासाठी रॅग हे तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल. तर रॅगसाठी बेसिकली काय, फ्रेमवर्क तर आहेच दॅट सपोर्ट्स रॅग, बट तुम्हाला एक वेक्टर डेटाबेस पण लागेल, जसं की PG वेक्टर आहे, क्रोम DB आहे, जे मेजरली जास्त करून यूज होतात. त्याच्यानंतर फंक्शन कॉलिंग. एवढंच नाही, आता हा तर खूप मोठा वॉस्ट कन्सेप्ट, इथून पुढे हे जवळपास तुमचं एजंटिक AI कडे चाललेलं आहे हा मॅटर. ठीक आहे. टूल्स इंटिग्रेशन. सिम्पल टूल म्हणजे काय रे, हातोडा, खिळे वगैरे ठोकतो ते टूलच आहे ना, हातोडा एक टूल आहे आपलं, राईट. तर तसं टूल्स कॉलिंग करू शकता तुम्ही. म्हणजे काय, तुम्ही स्प्रिंग AIला सांगू शकता एक खिळा ठोक असा हातोड्या भिंतीमध्ये, नॉट दॅट, बट आपले डिजिटल टूल्स म्हणतोय मी. डिजिटली काय करू शकता, फॉर एक्झाम्पल स्प्रिंग AIला मी सांगितलं मला एक फोल्डर क्रिएट करायचं आहे, असा मी फक्त इंग्लिशमध्ये सांगितलं, क्रिएट अ फोल्डर इन धिस लोकेशन कम्प्युटरमध्ये. तो फोल्डर क्रिएट करणार. आता याच्यामध्ये फक्त टेक्स्ट गिव्ह अँड टेक नाही आहे, ॲक्शन्स पण व्हायला लागले. त्याला म्हणायचं टूल्स कॉलिंग. तर काय ॲक्शन्स होतात, काय ॲक्शन्स करणार तुम्ही, त्याच्यामध्ये लिमिट आहे का? नाही, इनफायनाईट पॉसिबिलिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल लेट्स से मला माझ्याकडे काहीतरी सोर्स आहे, तो मी फीड केला आहे त्याला, आणि काय करतोय बघा, तो इंटरॅक्ट करतोय, सोर्सला बघतोय आणि त्याच्यावरून ॲक्शन डिसाईड करतोय. फॉर एक्झाम्पल मला सर्व्हर काहीतरी असे एक्सेप्शन आले, त्याच्यावरून मला, आता मी काय करतो, फॉर एक्झाम्पल मध्ये मी सर्व्हर रिस्टार्ट करतो, ठीक आहे, किंवा मी रोल बॅक करतोय. बरोबर, रोल बॅक म्हणजे काय, मी एक नवीन फीचर डिप्लॉय केले, पण प्रोडक्शनमध्ये गेल्यानंतर मला असं कळालं की त्या फीचरमुळे काहीतरी ब्रेक झालाय, आणि दॅट इज द ऑप्शन की मला ते रोल बॅक करावं लागणार आहे. तर आता हे मॅन्युअल होतं, हे तुम्ही ऑटोमेट करू शकता युझिंग टूल्स कॉलिंग. रे जेन AI मध्ये जबरदस्त आहे. आणि एजंटिक AI याच्या पुढचा पार्ट. एजंट म्हणजे काय, वेगवेगळे टूल्स त्याच्यामध्ये असतात लिस्टेड, दॅट इज द एजंट. ठीक आहे. तर इथं बघा टूल्सचा आयकॉन पण दिलेला आपण. तर तुमचं स्प्रिंग AI, आता फॉर एक्झाम्पल माझा एक सर्व्हर आहे, त्याच्यामध्ये सगळे टूल्स आहेत. तर माझं स्प्रिंग AI ॲप्लिकेशन त्याला कनेक्ट कसं करणार, त्याला कॉल कसं करणार, मग त्यासाठी काहीतरी प्रोटोकॉल पाहिजे, राईट. इट इज नॉट HTTP कॉल तर नाही येतो, प्युअर HTTP कॉल आहे का, नाही. तर ते प्रोटोकॉल इज MCP, क्लायंट अँड सर्व्हर मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल. कशामध्ये, टूल्स कॉलिंग मध्ये है MCP प्रोटोकॉल. MCP प्रोटोकॉल अगेन इज अ टॉपिक, इसको डिटेल में बहुत करना पड़ेगा. तर हे प्रत्येक एक
आपल्या स्वतःमध्ये एक एक मोठे टॉपिक्स आहेत आणि हे मोठे टॉपिक्स फक्त स्टडी कॉन्सेप्टच नाही तर याला इम्प्लिमेंट करून बघायचे. ठीक आहे. आणि हे सगळं इम्प्लिमेंट करायला आपला फ्रेंड कोण आहे? स्प्रिंग AI, ज्यानं बरंचसं काम आपलं सोपं केलेलं आहे. तुम्ही पायथॉन यूज करता तर तिथे लँगचेन, जावास्क्रिप्टमध्ये लँगचेन फ्रेमवर्क आहे, ते यूज होतं. बट फॉर जावा डेव्हलपर्स नॉट रिक्वायर्ड. असं कोणी समजायचं नाही की मी जावा डेव्हलपर आहे आणि मी AI मध्ये का शिफ्ट होऊ शकत नाही. आरामशीर स्प्रिंग बूटवाले सगळे जावावाले स्प्रिंग AIचा यूज करून AI मध्ये शिफ्ट होऊ शकतात. काही गरज नाही जबरदस्ती पायथन वगैरे शिकायची. हां, शिकला बेटर आहे, मी म्हणत नाही की शिकू नका, बट असं मिसअंडरस्टँडिंग नाही ठेवायचं की मी पायथन केलं तरच मला AI मध्ये करता येईल. नाही, तुम्हाला कोणी सांगत नसेल कंपनीमध्ये किंवा मी सांगतोय, स्प्रिंग AI इज देअर फॉर यू. तर अशा पद्धतीने आपण हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर एक एक टॉपिक उचलून आपल्याला डिटेलमध्ये बघावं लागणार आहे. याच्यामध्ये थोडा तुम्ही तुमच्या साईडने पण रिसर्च करा. तर हे स्प्रिंग AI ॲप्लिकेशन हे सेंटरला असणार आहे आणि हे स्प्रिंग AI ॲप्लिकेशनमध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्याचे कॉम्पोनंट्स आहेत. एक जबरदस्त स्केलेबल सिक्युअर कंप्लायंट ॲप्लिकेशन बनवायचं असेल तर हे सगळे कॉम्पोनंट तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. इनिशियली असं सिक्वेन्शियली तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. ठीक आहे. आपण पण डिटेलमध्ये बघणार आहे.